ठाणे पालघर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची निवडणूक जवळपास 27 तारखेला पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी दोन पॅनल जे आहेत ते आमने सामने असलेले पाहायला मिळतात. एक म्हणजे सहकार पॅनल, दुसरा परिवर्तन पॅनल. सहकार पॅनलचे उमेदवार आपल्यासोबत जगताप सर असणार आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. खरं तर या निवडणुकीमध्ये बरंच राजकारण पाहायला मिळते. सत्तेमध्ये सोबत असणारे भाजपा शिवसेना आता एकमेकांसोबत समोर उभे ठाकले आहेत की काही या निवडणुकीमध्ये असं चित्र पाहायला मिळते. यामागचं कारण म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी बदलापूर शहरामध्ये येऊन शिवसेना आपल्यासोबतच आहे, शिवसेना पक्ष असं वक्तव्य केलं होतं. परंतु त्यावर उत्तर काल एकनाथजी शिंदे जे शिवसेना पक्षप्रमुख आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी दिलेलं आहे आणि सहकार पॅनलच्या माध्यमातून ही निवडणूक आम्ही लढवतोय असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. आणि याच सहकार पॅनलचे आपल्यासोबत उमेदवार असणार आहेत जगताप सर, तसेच वामनजी म्हात्रे असणार आहेत. खरं तर ही निवडणूक चुरशीची ठरते आणि 27 तारखेला कोणत्या पॅनलचं पारडं जड असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जगताप सर आपल्यासोबत असतील. आपण सध्या काय या निवडणुकीची परिस्थिती आहे आपण अधिक माहिती घेणार आहोत. अगदी चुरस पाहायला मिळते या निवडणुकीची. काय आवाहन असणार आहे आणि काय एकंदरीत सगळं या निवडणुकीचं वर्चस्व? आता ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी निवडणूक लागली आणि मी स्वतः सहकार पॅनलचा उमेदवार आहे हाऊसिंग आणि मजूर मधून, तर मी एकच लोकांना आवाहन करेल, कारण जे सहकार पॅनल पूर्वी सत्तेत होतं त्यांनी जे 10 वर्षात काम केलंय, आज महाराष्ट्रात बँक 1 नंबरला आहे, देशात 2 नंबरला आहे. दुसरं राजकीय राजकारण सोडून आम्ही फक्त ठेवीदार आणि जे ग्राहक आहेत किंवा जे सभासद आहेत त्यांचं सुरक्षित कसे राहील ह्याच्यावरतीच भर दिलेली आहे. आणि आम्हाला धर्मवीर आनंदीगे साहेब असतील, बाळासाहेब असतील आणि आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांनी पहिल्यापासून आम्हाला सांगितले राजकारण करण्यापेक्षा आपल्याला 80% समाजकारण करायचंय. त्याच्यात बँकेत पण तसं बघितलं तर कुठलंही पक्षीय राजकारण नसतं ते, पण आपण त्याच्यात ओढलो गेलंय. ठीक आहे, असू द्या. पण जे सहकार पॅनलनी जे आतापर्यंत काम केलंय त्याच्या आधारेच आम्ही लोकांना मतदान किंवा जे आमचे मतदार आहेत त्यांना तेच आवाहन करतो का तुम्ही जे बँक आज महाराष्ट्रात 1 नंबरला आहे, तर ह्याच्या पुढे पण आपल्याला महाराष्ट्रामध्ये ही जी बँक आहे ती पुढेच अशीच ठेवायची आहे. त्याच्यासाठी मी मतदारांना सर्वांना आवाहन करतो का आमच्या सहकार पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवारांना सिटी या निशाणीवरती शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करावे, हेच आवाहन मी सर्वांना करतो. अर्थात खरं तर शहर पातळीवर सुद्धा राजकारण या निवडणुकीमुळे थोडंसं बदललेलं पाहायला मिळतंय. सत्ताधारी आता एकमेकांविरोधातलं असं चित्र आहे. एकंदरीत काय सांगाल? एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली भूमिका आणि दुसरीकडे रवींद्र चव्हाण म्हणाले होते की एकनाथ शिंदे सर सुद्धा आमच्या सोबतच आहे. काय सध्या कुणाला पाठवलं? माझे मित्र संभाजी जगताप हे सहकार पॅनल मधनं हाऊसिंग याच्यातनं पॅनल मधनं सहकार पॅनलच्या हाऊसिंग सोसायटी आणि मजूर संस्था जे मतदार आहेत त्या पॅनल मधनं उभे आहेत. तरी मी बदलापूर मधील सर्व हाऊसिंग सोसायटी जे मतदार आहेत त्यांना आव्हान करेन की जे सहकार पॅनलचे आमचे उमेदवार आहेत संभाजी जगताप यांच्या सिटी निशाणी समोरील शिक्का मारून त्याला प्रचंड मताने बदलापूर मधनं विजय करायचे. तसेच आमचे लेबर सोसायटीचे जे मतदार आहेत त्यांना सुद्धा आव्हान करेन की संभाजी जगताप यांना आपण आपलं सर्वांनी अमूल्य मत देऊ मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे. जे एकनाथजी शिंदे साहेबांचं स्वप्न आहे, जे आनंदजी दिगे साहेब आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद संभाजी जगताप याच्यावर आम्हाला सर्वांना त्यांनी घडवलेलं आहे. तर नक्कीच माझा एक सहकारीच आहे, त्या सहकार्याला मोठ्या मताधिक्याने बदलापूरच्या मतदारांनी सिटी या निशाणी समोरील शिक्का मारून 27 तारखेला सर्वांनी न चुकता आदर्श शाळेमध्ये मतदानाला जायचंय आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावून त्याला आणि त्यांच्या पॅनलला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचे. काय वाटतं किती उमेदवार विजयी होतात या निवडणुकीत? आमचे तर आता बघा 10 लोक बिनविरोध झालेत सहकार पॅनलचे, त्याच्यातले 10 बिनविरोध झाले, त्यातले सहकार पॅनलचे 8 लोक हे बिनविरोध झालेले आहेत. आणि राहिलेले जे आता उमेदवार आहेत आमचं पॅनलचे 6 आणि 2 तालुक्यातले सेवा सोसायटी मधले तेही आमचे निवडून येतील. म्हणजे आमचे जे राहिलेले सर्वच्या सर्वच निवडून येतील एवढी मात्र आम्हाला खात्री आहे. आणि शेतकऱ्यांसाठी काय योजना असणार आहेत तुमच्या? शेतकऱ्यांसाठी आता काय आलंय, आमच्याकडनं एक अशी योजना करणार आहे का शेतकऱ्यांसाठी जे कर्ज घेण्यासाठी त्यांना जामिनाची अट असते
कवा तो जामीन लागतो, तर ती अट आम्ही थोडीशी एक शिथिल करून शेतकऱ्याला शेतकरीच देणार आहेत जामीन, का बाहेरचं कोणी न देता, कारण शेतकऱ्याला मग ते त्रास होतो. असे आम्ही प्रचाराला फिरत असताना बरेचसे शेतकरी आहेत, ते आमच्याकडे मागणी केलेली आणि ते आमच्या सहकार पॅनल तर्फे आम्ही ते पूर्ण करू असं मी त्यांना आश्वासन देतो. यावेळी कुठलेही पक्षीय राजकारण या बँकेच्या निवडणुकीत नव्हतं, पण यावेळी परिवर्तन पॅनलचं आव्हान आहे. काय आव्हान वाटतं? नाही, आव्हान बघा, प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे, तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही आमच्या अधिकाराने प्रयत्न करतोय, तसं ते प्रयत्न करतात. आता प्रत्येकाला प्रत्येकाचा अधिकार आहे, मतदान, लोकशाहीमध्ये उभे राहायचं, हे करायचं, ठीक आहे. पण सहकारामध्ये राजकारण सर्वपक्षीय, आता आमचं जे पॅनल आहे ते सर्वपक्षीय आहे, असं काय त्याच्यात हे नसतो. आणि सहकार्यामध्ये असं काही पक्षाचा झेंडा किंवा तुमचे निशाणी असं काही नसतं, ठीक आहे. प्रत्येक जण जोडलेले असतात, प्रत्येकावरती कोणाचा ना कोणाचा हे असतं, त्याच्यामुळे ते राजकारण येतं, एवढंच त्याच्यात हे आहे.